आता मी आहे कृष्णपुरा छत्री येथे बोरकर मार्केटच्या पाठीमागे येते. सो आता हे बघू शकता समोर आहे तो स्पॉट. आता मध्ये जाऊन बघूया. आय थिंक खूप प्राचीन आहे मंदिर, पण अहिल्याबाईंच्या काळातलेच आहे. बघू शकता. मंदिर खूप प्राचीन आहे आणि मस्त मंदिर आहे. आर्किटेक्ट एक नंबर जबरदस्त आहे. पूर्ण कोरीव काम आहे. बघू शकता डिटेलिंग किती दिसतंय काय. चला आता राजवाडा बघू. इथला राजवाडा चौकातच आहे मी. इंदोरचा राजवाडा. 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू असतं आणि इंडियनला 20 रुपये तिकीट आहे. फॉरेनर असेल तर 250 ते 400च्या मध्ये तिकीट आहे. बघा मध्ये रूम्स आहेत बहुतेक स्टे करण्यासाठी असेल इथले. हे बघा राजवाडा समोर. आता आलो मी काच मंदिरला, जे आहे शीतला माता बाजारमध्ये आहे. बघा हे समोर आहे काच मंदिर. म्हणजे ऑलमोस्ट एक 4 ते 5 पॉईंट ना जवळ आहे. एक 10 किलोमीटरच्या मध्ये आहेत. राजवाडा, राजमहाल, छत्री मंदिर आहे, काच मंदिर आहे. त्याच्यानंतर अजून काय असे बरेच 4-5 पॉईंट आहेत. बघू शकता हे समोर आहे. मंदिरचा सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत, म्हणजे इव्हिनिंग पर्यंत. बघा 150 वर्ष झालं. 150 वर्ष पुराणं मंदिर आहे. म्हणजे 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि ह्याला बनवायला 30 वर्ष गेलेत. पूर्ण काच आहे. पूर्ण फ्लोअरला आहे, साईडला आहे. टोटल एक गोष्टला काचमध्ये आहे. मध्ये गेल्यानंतर दिसेल बरं मध्ये फोटो अलाउड नाही, त्यामुळे आपण काढू शकलो नाही. बघू शकता समोर मधल्या साईडला पूर्ण काच आहे. पूर्ण आता आहे मी बडा गणपती मंदिरला. समोर आहे बडा गणपती. आलोय आता लालबाग पॅलेसला. खूप मोठा पॅलेस आहे. त्या काळातला आहे बंगला राजाचा. बघायचं समोर लालबाग पॅलेस. हे तिकीट आहे 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. मध्ये येताना एंट्री आहे. जी काय वेळ केला असेल ती पार्किंग चार्जेस घेतात त्याचे 10 रुपये. चला आता मध्ये जाऊन बघूया. खूप मोठा पॅलेस आहे. मध्ये माहीत नाही कॅमेरा अलाउड आहे नाही. मोस्टली सगळ्या टेम्पलमध्ये प्लेसेसमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. स्ट्रिक्ट आहे. तर बघू इथं थोडंफार शूट करता आलं करूया.
हे दुसरा प्रवेशद्वार आहे, तिकडून चालू आहे. समोरून मेन गेटनं काम चालू असल्यामुळे बंद आहे. बघू आता या साईडने मध्ये जाऊन जेवढं बघता येईल तेवढं बघूया. राजवाडा म्हणजे कसं असतं, मोस्टली सगळ्या मोल्डिंग न्यू क्लासिकल थीम येते. मोल्डिंग महाल पॅलेसमध्ये ना सगळ्या गोष्टी होत्या, प्रत्येक रूम. आता इथं राजा राहत होता म्हणल्यावर संपला विषय. बिल्यर्ड कक्ष इकडं आहे, म्हणजे लायब्ररी वाचनालय. समोर आहे डायनिंग. इकडं काय आता समोर काम चालू आहे, जे आपण तिकडून बघितलं होतं. सगळा मार्बल आहे, मार्बल पॅलेस संपला विषय. आणि मॉडेलिंग ह्याच गोष्टी एक गोष्ट दाखवतो त्या काळातली लिफ्ट बघा, लोडिंग लिफ्ट बघू शकता. किती वेगळी आहे लिफ्ट बघा त्या काळातली. एकदम सॉलिड भारी आहे ते. दाखवतो तुम्हाला पॅसेज एंट्रन्स, पॅसेज म्हणू शकतो. जे आहे हे डायनिंग रूम आहे बघा. आता हे काउन्सिल रूम आहे, तुम्ही जे बघताय ते. आता असं आहे, प्रत्येक टेस्ट दिले. म्हणजे आधी पॅलेस कसा होता, त्यानंतर त्याने त्याची मेंटेनन्स केली, रिनोव्हेशन केली, मग कसा झाला ह्या गोष्टी दाखवल्या इथे.